ते बातमी आहे तटकरेंसंदर्भातली। दरवाजा लागल्यानं माझ्या बोटाला दुखापत झाली असं सुनील तटकरे यांनी सांगितलं। तर बोटाला जखम झाल्यावर टाके लागले असं तटकरेंचं म्हणणं आहे आणि या संदर्भातलं त्यांनी स्पष्टीकरण दिले। बोटाच्या जखमेचा कोणी कुठे अर्थ लावत असेल तर ते दुर्दैव आहे आणि चाकणकरांसंदर्भातला निर्णय हा पक्षाच्या बैठकीत होईल असं तटकरेंनी म्हटलंय। ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत। ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे। त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलं तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला। त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर का माझ्या दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली, मी गुन्हे दाखल केलेत। तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे प्रदेशाध्यक्ष आहात। तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत सध्या प्रदेशाध्यक्ष महिला, त्यांनी एका बुवाच्या डोक्यावरती छत्री टाकलेले फोटो समोर आलेले आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? त्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नक्की त्या ठिकाणी होईल। तर सुनील तटकरे यांची ही विधान होती। चाकणकरांसंदर्भातला निर्णय हा पक्षाच्या बैठकीमध्ये होणार आहे। आज संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यामुळे चाकणकरांच्या संदर्भात आता पक्षामध्ये काय नेमका निर्णय घेतला जाईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात सुषमा अंधानींची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आत्ता सुचलेलं आहे। त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली। साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते, पण जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार। पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते। सगळेच किती योगायोग आहेत, कमाल आहे।